सांगली हादरली. तरुणाचा खून करून मृतदेह बॅरेलमध्ये कोंबून विहिरीत फेकला. सांगली शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली. एका 29 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरेलमध्ये कोंबून पडक्या विहिरीत फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे. रोहित म्हैसाळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो दलित महासंघाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा जवळचा सहकारी होता. 26 फेब्रुवारी रोजी रोहितचे अपहरण झाल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर रोहितचा शोध सुरू असतानाच हा भयानक प्रकार उघडकीस आला. रोहितचा खून करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरेलमध्ये कोंबण्यात आला आणि नंतर एका पडक्या विहिरीत टाकण्यात आला आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तर या गुन्ह्यातील आणखीन एक आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान रोहितच्या अपहरणाच्या वेळी त्याच्या मागे लागलेल्या संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलीस त्या आधारे तपास करत आहेत. रोहितचा खून नेमका कोणत्या कारणातून केला गेला याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. मात्र या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश म्हैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता. सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता. त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम दोन बालकांकडे तपास करत होती. त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली. त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर त्या मृतदेहाची ओळख त्याचे मामा रोहित म्हैसाळेचे मामा यांनी तो मृतदेह ओळखलेला आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत. थँक्यू.